पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र स्थान आहे, जे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तीचे प्रवेशद्वार मानले जाते. येथील पांडुरंग परमात्मा विठ्ठल आणि आई रुक्मिणी देवी यांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व वर्षानुवर्षे भाविकांना आकर्षित करत आहे. पण एक प्रश्न नेहमी पडतो की भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल किंवा पांडुरंग असे का म्हणतात? तर पंढरपूरशी संबंधित विशेष कथा, भगवान श्रीकृष्णांचे विठुरूप, रुक्मिणी मातेचा राग आणि भक्त पुंडलिकांची अद्भुत भक्ती याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशा शब्दामध्ये संत नामदेवांनी पंढरीची महती सांगितली आहे. पंढरीचे आणि विठ्ठलाचे अस्तित्व अनंत काळापासून आहे. पंढरपूर किंवा पांडुरंगाचा आजपवे तो सर्वात प्राचीन उल्लेख स्कंद व पद्मपुराणातील पांडुरंग महात्म्यामध्ये मिळतो. गंमत म्हणजे यामध्ये पांडुरंग हे नाव विठ्ठलाचे नसून विठ्ठल क्षेत्राचे म्हणजेच पंढरपूरचे आहे. विठ्ठल मंदिरातील 16 खांबी मंडपातील तुळईवर इसवी सन 1237 मधील होयसळ राजा सोमेश्वर याचा एक शिलालेख आढळला आहे. या लेखाच्या कानडी भागामध्ये पंढरगेय श्री विठ्ठलदेव म्हणजेच पंढरगेचा श्री विठ्ठलदेव असे संबोधन आहे. काळाच्या ओघात क्षेत्रनामानेच देव ओळखला गेला असावा. गायीगुरांच्या पावलांची धूळ अंगावर उडाल्यामुळे मूळचा सावळा विठ्ठल पांढुरका झाला असे रूपक वापरून संतांनी देखील विठ्ठलाला पांडुरंग असे संबोधले आहे. विशेष म्हणजे या शिलालेखात वारीचा देखील उल्लेख आहे. म्हणजे वारकरी संप्रदायास 700 वर्षाची परंपरा आहे असे म्हणता येईल. पंढरपूरमध्ये विष्णूचा विठ्ठल हा अर्चावतार प्रकटण्यासंदर्भात 4 कथा सांगितल्या जातात. त्यातील पहिली म्हणजे भक्तश्रेष्ठ पुंडलिकास दर्शन देण्यासाठी, तर दुसरी रुक्मिणीच्या शोधार्थ द्वारकेस आल्यानंतरही श्रीकृष्ण राधेला विसरले नाहीत म्हणून रुक्मिणी रुसून पंढरीच्या दिंडीर वनामध्ये येऊन बसली. तिची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्ण वैकुंठातून भूवैकुंठी आले. चंद्रभागेच्या काठाजवळ जे लखुबाईचे मंदिर आहे तीच ही रुसलेली रुक्मिणी आहे. या मंदिरामध्ये गजलक्ष्मी स्वरूपात रुक्मिणीची मूर्ती आहे. पंढरपूर नजीक असलेल्या गोपाळपूर येथे विष्णुपद नामक मंदिर आहे. तेथे श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे आहेत व गोपद्म देखील आहेत. तर तिसरी कथा अशी आहे की याच दिंडीरवनामध्ये दिंडीराव नावाचा दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी विष्णूंनी मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले होते. पंढरपूर मंदिर परिसरात या मल्लिकार्जुन महादेवाचे देखील मंदिर आहे. तर चौथी कथा अशी सांगितली जाते की पद्मा नावाच्या एका सुंदर युवतीने इष्टवर मिळावा यासाठी तपश्चर्या केली होती, म्हणून विष्णूंनी मनोहर रूपात तिला दर्शन दिले. विष्णूच्या या रूपावर भाळून तिचे केस विखुरले, त्यामुळे तिला मुक्तकेशी म्हटले जाऊ लागले. याच पद्मावतीचे देऊळ मुख्य मंदिरापासून पश्चिम दिशेस आहे. या सर्व प्रकटनाच्या सांस्कृतिक खुणा आजही पंढरपूर शहरात पाहावयास मिळतात. 16व्या शतकात अफजल खानाने केलेल्या आक्रमणामध्ये अनेक मंदिरांची नासधूस झाली, मूर्त्यांची तोडफोड केली गेली. या आक्रमणापासून आद्य विठ्ठल मूर्तीस वाचवण्यासाठी ती इतरत्र कोठेतरी हलवली असावी असा तर्क आहे. याचे कारण असे की स्कंद पांडुरंग महात्म्यामध्ये विठ्ठलाचे एक महत्त्वाचे लक्षण सांगितले आहे, ते म्हणजे त्याचे महामंत्रयुक्त हे विशेषण. यानुसार विठ्ठल मूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरी आहेत. पद्मपुराणातील पांडुरंग महात्म्यामध्येही हे लक्षण आहे. या व्यतिरिक्त कपाळावरील 3ऱ्या नेत्राचा उल्लेखही यामध्ये येतो, परंतु ही लक्षणे सध्याच्या मूर्तीमध्ये दिसत नाहीत. अशा लक्षणांनी युक्त अशी मूर्ती सोलापूर जिल्ह्यातील माढे येथे पाहावयास मिळते. या मूर्तीच्या हृदयावर षडाक्षरी कूटमंत्र कोरलेला आहे. विठ्ठल मूर्तीच्या स्थलांतरणाची आणखी एक कथा सांगितली जाते. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. त्याने राजकीय बल वापरून मूळ मूर्ती विजयनगरास म्हणजे आजच्या हंपी या गावात नेली व तेथे भव्य मंदिर बांधले. संत भानुदासांनी ही मूर्ती परत आणली. हे संत भानुदास म्हणजे
संत एकनाथांचे पूर्वज. पैठणमध्ये आजही एक विठ्ठल मूर्ती आहे. तिला विजय विठ्ठल असे म्हणतात. ही मूर्ती दक्षिणी धाटणीची आहे. त्यामुळे विजय विठ्ठल हा मूळचा विजयनगरातीलच असावा असे वाटते. कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू या अभंगामुळे विठ्ठल मूळचा कर्नाटकचा आहे असे काही लोकांना वाटते, पण ते चुकीचे आहे. कानडा म्हणजे कळण्यास अवघड आणि कर्नाटकू म्हणजे लीला वैविध्य दाखवणारा असा अर्थ आहे. पंढरपूर, माढे, पैठण या व्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही प्रसिद्ध विठ्ठलस्थाने आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीबान येथे रुक्मिणीसहित विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती आहे. विठ्ठल चराचरामध्ये आहे. तिरुमलावर व्यंकटेशाच्या रूपात, तर अयोध्येमध्ये श्रीरामाच्या रूपात आणि आंध्र प्रदेश येथे शिवलिंगाच्या स्वरूपात तो पूजला जातो. हे असे एकमेव दैवत आहे ज्याला माऊली असे मातृवाचक संबोधन मिळाले आहे. या कानड्या दैवताचा पार वेदांनाही लागला नाही. याचे वर्णन करताना पुराणे देखील थकून जातात. परंतु तहानभूक हरवून भजनात तल्लीन झालेल्या सामान्य वारकऱ्याला या माऊलीने जवळ करून विठ्ठलमय केले आहे. पुराणांनी सूचित केलेली मूर्ती पंढरपुरात असो वा नसो, भक्तीला त्याच्याशी काही घेणे देणे नसते. भक्तांना विठ्ठल पंढरीच्या कणाकणात दिसतो. प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन नाही झाले तरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन वारकरी तृप्त होतात. लाखो भाविक पंढरपुरात येऊन पंढरीनाथास पूजतात. शेकडो वर्षापासून प्रवाहित असलेले हे भक्ती चैतन्य विश्वातील परब्रह्मशक्तीला त्या ठिकाणी अवतरण घेण्यास भाग पाडतेच. त्यामुळे भौतिक मूर्तीपेक्षा अमूर्त भक्ती चैतन्याचे पारडे अधिक जड ठरते. हे चैतन्य पंढरीत अनंत काळापासून वाहत आहे. स्कंद पुराणातील उत्तर संहितेमध्ये भगवान शंकरांनी स्कंदांना सांगितले आहे, पुष्करात त्रिगुणम पुण्यम केदारात षड्गुणम भवेत वारंशात दशगुणम अनंतम श्री गिरिरे रवी. म्हणजे हे पंढरपूर क्षेत्र पुष्कर क्षेत्राच्या 3 पट, केदाराच्या 6 पट, वाराणसीच्या 10 पट आणि श्रीशैल्याच्या अनंतपट फलदायी आहे. पंढरीनाथ हा फक्त मूर्तीत भेटत नाही, तो आपल्या चंद्रभागेच्या प्रवाहात भेटतो, भजनाच्या ठेक्यात गवसतो किंवा विठ्ठलाचे नाम घेणाऱ्या वारकऱ्यामध्येही दिसतो. आपल्या अंतचक्षुने त्याला शोधणे गरजेचे आहे. पंढरपूरचं महत्त्व केवळ एका धार्मिक स्थळापुरतं मर्यादित नाही. इथं येणारा प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक हा फक्त देवदर्शनासाठी नाही तर आत्मदर्शनासाठी येतो. इतिहास कितीही मागे गेला, पंढरपूरचं महत्त्व कधीच कमी झालं नाही आणि पुढेही कधी होणार नाही. माझं माहेर पंढरी असं जेव्हा संत म्हणतात तेव्हा त्यांच्या त्या भावना आपल्या हृदयाला भिडतात. तर मंडळी, अशाच पवित्र, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाला आज आपण थोडक्यात उजाळा दिला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक व ऐतिहासिक विषयांवर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.